मतदानासाठी मव या महायुतीकडून निवडणूक प्रतिनिधी नेमणार असल्याची माहिती आहे। मतमोजणी होण्यास थोडा तांत्रिक विलंब होत असल्याचं कळत आहे। अभिजित मंजारी, सतेज पाटील हे काँग्रेसचे प्रतिनिधी असतील, तर राष्ट्रवादीकडून अनिल पाटील, संजय बनसोडे हे निवडणूक प्रतिनिधी असतील आणि निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर हे भाजपचे निवडणूक प्रतिनिधी असतील अशी माहिती समोर येते। एकीकडे मव या, दुसरीकडे महायुती या दोन्ही युती आघाडीकडून इथं निवडणूक प्रतिनिधी नेमले जाणार आहेत। तर आमदार अभिजित मंजारी आणि सतेज पाटील हे काँग्रेस पक्षाकडून, तर विधान परिषद मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्त झालेले आहेत। मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही गैरप्रकार घडल्यास या दोन आमदारांना ऑब्जेक्शन घेण्याचा निवडणूक आयोगाकडे अधिकार आहे। तर निवडणूक आयोगाकडे ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात। मतमोजणी कक्षामध्ये ते राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री अनिल पाटील आणि संजय बनसोडे, तर भाजपकडून आमदार निरंजन डावखरे आणि अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचबरोबर मतमोजणीला थोडासा उशीर लागू शकतो, विलंब होऊ शकतो अशी माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान ज्या वेळेला मतमोजणीची प्रक्रिया सुरू असेल त्यावेळेला या आघाडी आणि युतीचे जे प्रतिनिधी आहेत ते त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांना काही त्याच्यामध्ये आक्षेपार्ह आढळलं तर ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात अशी माहिती समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल तर थोड्याच वेळापूर्वी मतमोजणीला सुरुवात झाली आहे, मात्र त्याला उशीर लागू शकतो कारण गुप्त पद्धतीने बॅलेट पेपरवर हे मतदान झालं होतं आणि 274 आमदारांनी हे मतदान केलेलं आहे। त्यामुळे यासाठी पसंती क्रम नेमका काय आहे त्यानुसार इथं मतमोजणी केली जाणार आहे आणि थोडीशी किचकट ही प्रक्रिया असल्याने यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने आणखी एक विशेष खबरदारी घेतल्याचं दिसतंय। प्रत्येक पक्षाकडून प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।